शिवसेनेच्या मंत्रिमंडळाच्या यादीत काही जुन्या चेहऱ्यांना डच्चू देण्यात आलाय। दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांचा पत्ता कट झालेला आहे। त्यामुळे काही नवीन चेहरे आता मंत्रिमंडळात पाहायला मिळणार आहेत। तर दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तारांचा पत्ता हा कट झालाय। माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा ही संधी देण्याचा निर्णय जो घेतलेला आहे तो त्यांनी घेतलेला निर्णय त्याचा मी स्वागत करतो। त्यांचे मनापासून आभार देखील मानतो आणि त्यांना अपेक्षित असलेलं काम महाराष्ट्राच्या जनतेसाठी आमच्या सगळ्यांकडनं होईल ही अपेक्षा देखील व्यक्त करतो। गेल्यावेळी उद्योग सारखं खूप महत्त्वाचं खातं होतं, अनेक मोठमोठे निर्णय घेतले। यावेळी कोणतं खातं मिळेल, काही अपेक्षा नाही? कुठच्या अपेक्षेनं शपथ घेतो अशातला भाग नाही। पूर्ण विश्वास माझा एकनाथ शिंदे साहेबांवर आहे। एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राच्या जनतेसाठी सेवा करण्यासाठी जी काही संधी मला उपलब्ध करून देतील त्या संधीचं सोनं करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न मी करेन। कारण ज्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादांनी जी ताकद आमच्या सगळ्यांच्या मागे उभी केलेली होती, म्हणूनच आम्ही आमचे चेहरे लोकांपर्यंत नेऊ शकलो, लोकांमध्ये आमची ओळख प्रस्थापित करू शकलो आणि म्हणून जी काही जबाबदारी पडेल ती हसत हसत चांगल्या पद्धतीनं स्वीकारण्याची माझी भूमिका राहील। अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे, अनेकांचं आश्वासन जे आहे ते यावेळी पूर्ण केलेलं आहे एकनाथ शिंदे यांनी। काय वाटतं? शिंदे साहेबांची हीच खासियत आहे की राजकीय धाडस कसं करावं हे त्यांनी अनेक वेळा नुसत्या ह्या महाराष्ट्राला नाही तर देशाला दाखवून दिलेलं आहे। आणि अजून मला नक्की किती मंत्रिपदं आली, कोण आहेत शपथ घेणार मला माहीत नाहीत, परंतु त्यांचा धाडसी स्वभाव आहे आणि धाडसी स्वभावालाच महाराष्ट्रानं आणि देशानं स्वीकारलेलं आहे आणि बघितलेलं आहे। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर उदय सामंत होते आपल्याबरोबर, कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। तेव्हा उदय सामंत यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।